हर हर महादेव. स्वागत आहे आपल्या भटकंती रायडर चॅनलवरती. तर आज आपण चाललो आहोत मलंगडला. बघू आता डोंबिवलीवरून मित्र येणार आहे. अजून आहेत 3-4 जण आहेत. सगळे एकत्र येऊ आणि निघू. तेव्हा तिथं भेटू. चला, मलंगडची एक सेपरेट व्हिडिओ पण बनवू. आज फक्त आपण तिकडे कसं जायचं हे दाखवणार आहे. तर निघतो आता, भेटू पुढे. मलंगडला येण्यासाठी 2 रस्ते आहेत. एक तुम्ही ट्रेनने कल्याणवरून मलंगड बस पकडून येऊ शकता, नाहीतर मग टॅक्सी किंवा रिक्षा करून या. अन्यथा स्वतःची पर्सनल व्हेकल घेऊन येऊ शकता. खूप सुंदर व्ह्यू आहे. आम्ही रोपवेच्या साईडून एक शॉर्टकट आहे तिकडून चाललो आहो. पार्किंगमधून नाही जाते. रस्ता चुकलो आम्ही 2 वेळा. आता परत आधीच्या रस्त्याला चाललोय. आम्ही मलंगड जवळ आलोय. व्ह्यू दाखवतो तुम्हाला. दाखवतो मागचा व्ह्यू दाखवतो. सो ॲडव्हेंचर करत आलेलो आहे. नुसतं आम्हाला ॲडव्हेंचर भेटतंय. आम्हाला एक कंपनी द्यायला आला आहे आमचा मित्र. चलिये लवकर ये. हे बघा रस्ता असा आहे. इथं एक छोटासा झरा दिसतोय आपल्याला. त्या मार्गाने आपण चाललोय. इथपर्यंत तर आलोय आपण. इथून पुढं आता बहुतेक गावाला काही भांडी घासत होत्या. त्यांना रस्ता विचारला. त्यांनी सांगितलं इकडून जायचं आहे आपल्याला. मलंगडच्या अर्ध्या रस्त्यावर आपण पोचू इथून गेल्यावर. सो आता आपल्या बुटांची तर पूर्ण वाट लागणार आहे. लागणार म्हणजे लागलीच आहे. हा ना. आमचा मित्र पण आमच्या जोडीला येतोय. त्याने अजून मोठा शॉर्टकट घेतलाय. बघू शकता. वैभव पुढं आम्हाला रस्ता दाखवायला. आधे जाऊ दे आता. या रस्त्याला येण्यासाठी आपल्याला रोपवेच्या बाजूने एक छोटीशी पायवाट आहे, तिथून यायचं. आणि एकदम सोपा रस्ता आहे. असं चुकण्यासारखं काही नाही आहे. आणि लोक खूप असतात. रोपवे बोलतात 15 ऑगस्ट नंतर चालू होणार आहे. आणि रस्त्याला आपल्याला बऱ्याच ठिकाणी असे धाबे दिसतील जिथं आपण चाय नाश्ता करू शकतो. आता आपण बऱ्यापैकी वर आलेलो आहे. वैभव थकला आहे. विकेट पडली त्याची. आज आम्हाला नवीन 2 जण जॉईंट आहेत. रोहित, कृष्णा आणि ओमकार. 3 जण. आज आमचा एक पार्टनर नाही आहे. आता बघू अजून किती चालायचं आहे आपल्याला माहिती नाही. तरी चालू. सगळ्या पायऱ्या अशाच आहेत, त्यामुळं थकवा लवकर येतो. ते बघा थकलेले 3 जण. एक आला. 2 जण वाटत नाही मला वर येतील पूर्ण. तरी प्रयत्न करू आपण त्यांना न्यायचा. हा बघा त्याला लय घाई लागली वर चढायची. फोटो काढायचे. ट्रेकर येतो आणि त्याला फोटो काढण्याचा लय एड. हा आमचा रितेश, ट्रॅव्हलर रितेश. मग नंतर आम्ही निसर्गाची थोडीशी मजा घेतली. चालता चालता खूप सुंदर दृश्य होते. वानरं खूप आहेत, त्यामुळे डोंगरावर चढताना काठी सोबत ठेवा. उजव्या हाताला जो रस्ता होता तो शिवलिंगकडे जातो. समोर रस्ता येतो आपल्याला दत्त मंदिर आणि मच्छिंद्रनाथांची समाधी आहे, तिकडं जायचं आहे. आणि आधी आपण डाव्या हाताला नवदुर्गा माता मंदिर आहे. असं म्हटलं जातं की स्वयंभू मूर्ती होती. आधी आपण नवदुर्गा माताचे दर्शन करू आणि मग पुढे जाऊ. तर जाताना आम्हाला त्या धाब्यावरती खूप सारी माकडं दिसली. थोडीशी भीती वाटत होती, कारण की खूप ॲग्रेसिव्ह माकडं आहेत. रागीट वाटत होती. आणि एक चांगलं आहे की रस्त्याला प्रत्येक ठिकाणी आपल्याला बऱ्याच ठिकाणी भगवे झेंडे बघायला भेटतात. कारण की मलंगड या नावावर खूप वाद चालू आहे आणि लवकरच तो वाद संपेल मला असं वाटतं.
देवीच्या मंदिरात गेल्यावरती खूप प्रसन्न वाटलं, सगळा थकवा निघून गेला. देवीचं मंदिर आलं म्हणजे आपण 60-65% आपण गड सर केलेला आहे. मंदिरात एक पुजारी पण होते. ते पुजारी जवळपास त्यांच्या 3 ते 4 पिढ्या या मंदिराची देखभाल करतायत, देवीची सेवा करत होते. आणि खरोखर मंदिरामध्ये आल्यावर लई प्रसन्न वाटतं. तुम्ही पण एकदा येऊन बघा. बाजूलाच मंदिराच्या एक शिवलिंग आहे आणि सुंदर तिला मस्त सजवून ठेवलं आहे. आणि आम्ही सगळं व्हिडिओ शूट झाल्यानंतर वैभव आला खूप थकलेला. आणि वैभवची इच्छा आहे मी गॉगल घालावं, मग गॉगल घालू नका. तुम्ही इकडचा व्ह्यू बघू शकता. पुढे समोर बघा वरती, आणि माझ्या या बाजूला बघू शकता पूर्ण दरी. असा निसर्ग आपल्याला सह्याद्रीवरतीच बघायला भेटेल, बाकी कुठंच नाही बघायला भेटणार. आणि तुम्हाला तिथं भगवा झेंडा दिसतोय, त्या भगवा झेंड्याकडं महादेवांची शिवलिंग आहे. आणि आता आपल्याला तिकडं जायचं आहे. तिथं गेल्यावरती आता पुढचं तुम्हाला दाखवतो. रस्ता हा इथून असं सरळ जातो. चला पुढे जाऊ. महादेवांची शिवलिंग ही बरोबर डोंगराच्या दरीजवळ आहे. दर्शन घेतले आणि मग नंतर आम्ही तिथे एक कुत्रं होतं त्याला खायला दिले, पाया पडलो महादेवांचे. थोडंसं तिकडं पण आपण निसर्गाचा आनंद घेतला. आता आम्ही पुन्हा गडाच्या मार्गाला लागलेलो आहे. तर रितेश बघा कसा उड्या मारत मारत चाललाय. वैभव माझ्यासाठी थांबलाय, मोबाईलची चार्जिंग कमी आहे. रस्त्याला असे अनधिकृत बांधकाम आपल्याला खूप बघायला भेटतील. पुढे गेल्यावर तर अजून आहेत. नंतर आम्हाला एक वाघेश्वरी देवीचं जुनं मंदिर दिसलं. आम्ही तिकडे गेलो पण मंदिर काही चालू नव्हते, त्यामुळं आम्हाला पुन्हा रिटर्न जावं लागलं. भारताचा झेंडा आणि शिवाजी महाराजांचा फोटो बघून खूप बरं वाटलं. हे आहे रोपवेचं शेवटचं स्पॉट. इथं रोपवे आपल्याला सोडणार. इथून 10 मिनिटावरती नवनाथांमधील मच्छिंद्रनाथांची समाधी आहे असं म्हटलं जातं. या नावाकडे तुम्ही लक्ष देऊ नका, कारण की हे अनधिकृत आता आपल्याला बरंच बघायला भेटेल. आणि याच गोष्टीवरून वाद चालू आहे या गडावर. तुम्हाला आता पुढं बघायला भेटेलच. तो आहे वरती महाराजांचा गड. जाताना आम्हाला बदकसुद्धा दिसला. इथं आम्हाला हनुमान मंदिर आणि गणपती मंदिर दिसलं, परंतु तिथं काय नव्हतं, बंद होतं. आणि आतमध्ये पोरं काहीतरी चुकीचं काम करत होते. सरकारने लक्ष द्यावं इकडं. आणि हे जे समोर तुम्हाला ढाचा दिसतोय ना, हा अनधिकृतरित्या बांधलेला होता. पण आपण तिथून पुढं आलो आणि दत्त मंदिर आहे असं म्हटलं जातं, ते आपल्याला बघायचं होतं. गडावर तर जायची खूप इच्छा होती, पण गडावरती पायपाने रोपवेद्वारा जावं लागत होतं. म्हणजे ते बोलतात ना, आपण आपल्याकडे ट्रेकिंगचं सामान नव्हतं त्यामुळं आपण गेलो नाही, रिस्क जास्त होती. तर मग आपण दत्त मंदिराच्या मार्गे लागलो. आणि 2 वेळा आम्ही रस्ता चुकलेलो. आणि हे बघा वैभव इथं थकलाय, बसलाय. पण वैभवला पण मानलं पाहिजे, 110 किलो वजन घेऊन तो आमच्या जोडीला ट्रेकिंगला येतो. सल्यूट आहे त्याला. आम्ही त्याच्यासाठी थांबतो, कारण की त्याला थोडा त्रास तर होईलच एवढं वर चढायचं म्हटल्यावर. पण त्याची पण हिंमतीला दाद दिली पाहिजे. आणि इथं तुम्ही पायवाट बघू शकता. निसर्ग खूप सुंदर आहे इथला. आणि आम्ही दत्त मंदिराचा रस्ता नक्की हाच आहे का आम्हाला माहीत नव्हता, पण तेवढ्यात आम्हाला दत्त मंदिरचा एक बोर्ड दिसला आणि जरा बरं वाटलं, कारण की आम्ही नुसते चालतच चाललेलो आणि सांगायला कोणच नव्हतं मार्गदर्शनाला. आणि बरोबर तिथं एक स्पॉटवरती गाय आणि त्याची वासरू होता. खूप सुंदर आहे ते दृश्य, बघू शकता तुम्ही पण. मग तिथून आपण आता पुढं जायचा निर्णय घेतला. आणि हेच बघू शकता सह्याद्रीच्या पर्वतरांगा. आणि हे अशा प्रकारे आपल्याला खाली उतरायचं होतं डोंगरावरून खाली उतरलो. बाजूला एक रस्ता आहे. आपल्याला असे बरेच रस्ते दिसतील, पण
कुठं जाऊ नका, जो प्रॉपर रस्ता आहे त्याच रस्त्याला जा. आणि शेवटी आम्हाला दत्त मंदिराचा गेट भेटला. समोर पण एक रस्ता आहे, पण पुढं काय आपल्याला माहिती नाही, कारण की कुठेही रस्ता निघू शकतो. काय असेल पुढं आपल्याला माहिती नाही, त्यामुळे आपण जास्त रिस्क घेऊ नाही शकत. आपण दत्तगुरूंचे दर्शन घेतलं आहे. आणि दत्त मंदिर पण अशा स्पॉटला आहे की आजूबाजूला पूर्ण जंगल, आणि दत्त मंदिरच्या बाजूला एक शिव मंदिर पण होतं छोटंसं. सो आता आपण गडावरून निघालेलो आहे. वारा खूप जोरात चालला आहे, मी हालतोय ज्या वाऱ्यामुळं. बघू शकता तुम्ही, आवाज येतोय की नाही माहिती नाही, कारण की वाऱ्याचा आवाज जोरात आहे. आता आपण निघालेलो आहे. माझ्या मागं आहे गड, मला गड. आता आपण दर्शन घेतलं आणि निघालो आहे. तो चला, हर हर महादेव. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.